नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण संविधानातले मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. ते तलाठी भरतीसाठी इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन होता आपला, भारतीय राज्यघटना केव्हा लागू झाली? भारतीय राज्यघटना लागू झाली ती 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली. बी जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार जे आहे ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो मित्रांनो, भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारली गेली? भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली गेली. सी आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या शब्दांनी सुरू केली? भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना जी सुरू केली ती केली आम्ही भारताचे लोक या शब्दांनी सुरू केली. बी जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, भारतीय राज्यघटना जगातील कोणती लिखित राज्यघटना आहे? भारतीय राज्यघटना जगातील लिखित राज्यघटनातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. बी जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला मित्रांनो, 6वा क्वेश्चन येतोय, भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार कोणत्या वयात मिळतो? भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार जो आहे तो मिळतो 18 वर्षा वयात मिळतो. तर बी आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो मित्रांनो, भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे? तर भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार जो आहे तो आहे भाग 3 मध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो मित्रांनो, मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे? मूलभूत कर्तव्य जे आहे ते भाग 5 आणि ए मध्ये आहे. जे आपलं राईट आन्सर होईल ते ए होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो मित्रांनो, राज्याच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश कोणत्या भागात आहे? राज्याच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश जो आहे तो आहे भाग 4 मध्ये आहे. जे आपलं राईट आन्सर आहे ती सी होईल. त्यानंतर मित्रांनो, आपला 10वा क्वेश्चन येतो, भारतीय संविधानात किती मूलभूत अधिकार आहे? भारतीय संविधानात मूलभूत अधिकार बघितले तर मूलभूत अधिकार आहे 6 मूलभूत अधिकार आहे. जे आपलं राईट आन्सर होईल ते बी होईल. त्यानंतर क्वेश्चन 11 येतो, घटना दुरुस्तीची तरतूद कोणत्या कलमात आहे? घटना दुरुस्तीची तरतूद जी आहे ती मित्रांनो कलम 368 मध्ये आहे. सी आपले जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, भारतीय संविधानाचा संरक्षण कोण आहे? भारतीय संविधानाचं संरक्षण कोण आहे? तो ते आहे सर्वोच्च न्यायालय आहे. सी आपले जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर ते होते राजेंद्र प्रसाद होते. ते जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो मित्रांनो, राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? राष्ट्रपतीचा कार्यकाल जो असतो तो मित्रांनो 5 वर्षाचा असतो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेत काय असतात? तर भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेत जे असतात ते असतात अध्यक्ष असतात. बी आपले जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो मित्रांनो, लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? लोकसभेचा कार्यकाल जो असतो तो असतो 5 वर्षाचा असतो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मित्रांनो, राज्यसभेला काय म्हणतात? राज्यसभेला जे म्हणतात ते वरिष्ठ सभागृह म्हणतात. बी आपलं जे राईट आन्सर होतं. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो मित्रांनो, लोकसभेला काय म्हणतात? लोकसभेला जे म्हणतात ते म्हणतात कनिष्ठ सभागृह म्हणतात. सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो मित्रांनो, भारताची संसदेचे घटक कोणते? भारताची संसदेचे घटक जे आहे ते राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा आहे. सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो मित्रांनो, भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय जे आहे ते आहे मित्रांनो दिल्लीमध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो मित्रांनो, मूलभूत अधिकारांचे रक्षण करणारे कलम कोणते? मूलभूत अधिकारांचे रक्षण करणारे जे कलम आहे मित्रांनो ते आहे 32वा कलम आहे. बी डी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो मित्रांनो, हा समानतेचा अधिकार कोणत्या कलमाशी संबंधित आहे? समानतेचा अधिकार जो कलमाशी संबंधित आहे ते आहे 14 ते 18 कलमाशी संबंधित आहे. जे राईट आन्सर होईल ते आपलं ए होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तो आहे 14 आणि म्हणजे 14 नाही 19 आणि 22 या कलमामध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो मित्रांनो, भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या दुरुस्तीद्वारे समाविष्ट झाला? भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द जो दुरुस्तीमध्ये झाला तो झाला 42वी. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन होतो मित्रांनो, प्रस्तावनेत समाजवादी शब्द कोणत्या दुरुस्तीत समाविष्ट झाला? प्रस्तावनेत समाजवादी जो शब्द आहे तो दुरुस्तीत झाला, तो 42व्या दुरुस्तीत झाला. बी आपले जे राईट आन्सर होईल. त्यानंतर
सव्वीसावा क्वेश्चन येतो मित्रांनो, 26वा क्वेश्चन येतो. भारतात आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार कोणाला आहे? भारतात आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार जो आहे तो आहे राष्ट्रपतीला आहे. बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो. राष्ट्रीय आणीबाणी या कोणत्या कलमानुसार लागू होते? राष्ट्रीय आणीबाणी जी लागू होते ते मित्रांनो 352 या कलमाने लागू होते. तर हे आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो मित्रांनो. राज्यातील राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू होते? तर राज्यातील राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू होते मित्रांनो 356 या कलमानुसार लागू होते. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन मित्रांनो. वित्तीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू होते? वित्तीय आणीबाणी जी आहे ती मित्रांनो लागू होते 360 या कलमाने लागू होते. जे राईट आन्सर होते ते आपलं सी होतं. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला मित्रांनो 30वा. भारतातील नागरिकत्वाची तरतूद कोणत्या भागात आहे? भारतातील नागरिकची जी तरतूद आहे ती आहे भाग 2 मध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा मिळतो मित्रांनो. भारतीय राजघटनेतील कलमाची मूळ संख्या किती आहे ती? तर भारतीय राजघटनेची कलमाची मूळ संख्या होती ती मित्रांनो होती 395 होती. तर हे आपलं जे राईट आन्सर होतं. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो मित्रांनो. राजघटना सभेत अध्यक्ष कोण होते? राजघटनेच्या सभेचे जे अध्यक्ष होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन मित्रांनो. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते मित्रांनो ते होते डॉक्टर आंबेडकर होते. तर सी आपलं जे आपलं आन्सर आहे. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो मित्रांनो. भारतात किती प्रकारच्या आणीबाणी आहेत? भारतात किती प्रकारच्या आणीबाणी जे आहेत ते आहे 3 प्रकारच्या आणीबाणी आहे मित्रांनो. बी आपले जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो मित्रांनो. भारतीय संविधानाचा स्रोत म्हणून ब्रिटिश संविधानाकडून काय घेतली? भारताच्या संविधानाचा स्रोत म्हणून ब्रिटिश संविधानाकडून घेतले गेले ते आहे ते संसदीय शासन पद्धती घेतली गेलेली आहे. बी आपले जे राईट आन्सर होतं. त्यानंतर क्वेश्चन येतो आपल्या मित्रांनो 36वा क्वेश्चन येतो. न्यायालयीन पुनर्विलोकन संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली? न्यायालयीन पुनर्विलोकन जी संकल्पना आहे ती घेतली गेलेली मित्रांनो अमेरिकेकडून घेतली गेलेली. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन मित्रांनो. राजघटनेची उद्देशिका म्हणजे काय? राजघटनेची उद्देशिका म्हणजे ती आहे मित्रांनो संविधानाचा परिचय आहे. ए जे आपलं राईट आन्सर होते. त्यानंतर 38वा क्वेश्चन मित्रांनो. भारत हे कसे राष्ट्र आहे? भारत हे जे राष्ट्र आहे मित्रांनो ते सार्वभौम लोकशाही गणराज्य राष्ट्र आहे. सी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 39वा क्वेश्चन मित्रांनो. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य किती आहेत? भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य जे आहे ते मित्रांनो 11 मूलभूत कर्तव्य. बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 40वा क्वेश्चन येतो. मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतली? मूलभूत कर्तव्य जी घेतली गेलेली आहे ती मित्रांनो रशियाकडून घेतली गेलेली आहे. सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो. भारतीय संविधानाची 8वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? भारतीय संविधानाची 8वी अनुसूचीची संबंधी आहे ती भाषेशी संबंधित आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो मित्रांनो. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण? भारताचा घटनात्मक प्रमुख जो आहे ते मित्रांनो राष्ट्रपती आहे. बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 43वा येतो मित्रांनो. राज्याच्या घटनात्मक प्रमुख कोण? राज्याचा घटनात्मक प्रमुख जो आहे तो मित्रांनो राज्यपाल आहे. बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 44वा येतो मित्रांनो. लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतात? लोकसभेचे अध्यक्ष जे निवडतात मित्रांनो ते निवडतात लोकसभा सदस्य निवडतात. सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन मित्रांनो. भारतातील सर्वोच्च न्यायालयाने मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतात? तर भारताचे जे सर्वोच्च न्यायालयाने मुख्य न्यायाधीश जे नियुक्त करतात ते राष्ट्रपती नियुक्त करतात. बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 46वा क्वेश्चन येतो मित्रांनो. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या दुरुस्तीत करण्यात आले? हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मित्रांनो. तर दुरुस्तीत करण्यात गेलेली आहे ती करण्यात गेलेली 61वी दुरुस्तीमध्ये करण्यात गेलेली आहे. तर सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो मित्रांनो. पंचायत राज व्यवस्था कोणत्या दुरुस्तीने घटनात्मक झाली? तर पंचायत राज व्यवस्था जी झाली ती घटनात्मक झाली 73व्या घटना दुरुस्तीमध्ये. तर सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो मित्रांनो. नागपालिका घटनात्मक दर्जा कोणत्या दुरुस्तीनं मिळाला? नगरपालिकांचा घटनात्मक दर्जा तो मिळाला 74व्या घटना दुरुस्तीत मिळाला. तर आपलं जे राईट आन्सर होईल ते बी होईल. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो मित्रांनो. शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? शिक्षणाचा अधिकार जो आहे तो 21A मध्ये आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर लास्ट क्वेश्चन येतो मित्रांनो आपला. संविधानाचा आत्मा असे कोणत्या कलमाचा म्हटले जाते? संविधानाचा आत्मा जो म्हटले जाते मित्रांनो तो कलम 32 मध्ये म्हटलं जातं.
तर जे आपला राईट आन्सर येईल ते डी येईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा.